गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे संगम माहुली इथल्या कृष्णा वेण्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। दृश्य आपण पाहतोय। इथल्या नदीपात्रामध्ये असलेली छत्रपती शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली आहे, तर काशी विश्वेश्वर मंदिराच्या घाटातील पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे। संपूर्ण नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत। मी आता सध्या उभा आहे साताऱ्यातील संगम माहुली परिसरामध्ये। या संगम माहुली परिसरामध्ये बघायला गेलं तर कृष्णा आणि वेण्णा या नदीचा संगम होतो। याच ठिकाणी थोरले शाहू महाराज यांची देखील समाधी आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता संगम माहुली येथील शाहू महाराजांची जी समाधी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। दरवर्षी जून महिन्यामध्ये ही समाधी पाण्याखाली जाते, मात्र यंदा मे महिन्यामध्येच ही समाधी पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसाने मोठा हाहाकार माजवलेला आहे, त्यामुळे नक्की ओढे असतील, नाले असतील हे देखील संपूर्ण दुथडी भरून वाहत आहेत। कालच कोरेगाव तालुक्यातील एका गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ओढ्याला पाणी आल्याने देखील मोठ्या संख्येने दुचाकी असतील, 4 व्हीलर असतील हे देखील या ओढ्यामध्ये वाहून जाताना पाहायला मिळाले। मोठ्या संख्येने मोठी झाडे देखील उन्मळून पडल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं। मात्र यंदा मे महिन्यातच ही समाधी पाण्याखाली गेल्याने एकंदरीतच संपूर्ण आश्चर्य व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते।